माजी आमदार कैलासवासी शाजी बापू पाटील यांचे चिरंजीव, खानापूर तालुका सहकारी सूतगिरणीचे माजी चेअरमन, पारेगावचे प्रतिष्ठित नागरिक, सर्वांशी मिळून मिसळून वावरणारे कैलासवासी माणिक तात्या शाजीराव पाटील यांचे प्रथम पुण्यस्मरण रविवार दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता होत आहे। यावेळी युवा कीर्तनकार आकाश महाराज पाटील, अध्यक्ष पांडुरंग वारकरी शिक्षण संस्था धामणी तासगाव यांचे कीर्तन जय मल्टीपर्पज हॉल, मायनी रोड, विटा येथे होणार आहे। कैलासवासी माणिक तात्या शाजीराव पाटील यांना विनम्र अभिवादन। अभिवादक समस्त साळुंके पाटील परिवार व ग्रामस्थ पारे। ह्या आवाजाशिवाय पर्यायच नाही। सोनं जास्त ना, सोनं 24 कॅरेट, तुम्ही कुठेही टाका ते सोनंच राहणार। आमच्या साहेबावर किती आरोप करा, 24 कॅरेट सोनं आहे। पडळकर साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। एकच छंद आज कटिका पडळकर साहेबांचा। पडळकर साहेब हे बहुजनांचा वाघ आहे। तुम्ही त्यांची बदनामी करताला, पण बरोबरी तुम्ही करू शकत नाही। म्हणून म्हणतो एकच छंद गोपीचंद, एकच छंद गोपीचंद। नाच कार्तिका पडळकर साहेबांचा। आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा जय हो। आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा जय हो। एकच छंद गोपीचंद, एकच छंद गोपीचंद। नमः पार्वते पतये हर हर। छत्रपती शिवाजी महाराज की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा जय हो। आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा जय हो। आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा जय हो। आज आम्ही विटा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यासाठी सर्व भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते जमलेले आहोत। वेळोवेळी काय होतंय, माननीय पडळकर साहेबांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे खोटे आरोप केले जात आहेत। मागं जयंत पाटील साहेब म्हणाले की मी मंगळसूत्र चोराच्या विरोधात लढणार नाही, पण जी केस खोटी त्यांच्यावर झाली होती आणि त्यातनं त्यांना कोर्टाने निर्दोष सोडल्यानंतर त्यांना असं बोलायचा कसलाही नैतिक अधिकार नाही। विनाकारण यांनी वातावरण पेटवायचं आणि साहेबांनी काहीतरी स्टेटमेंट केल्यानंतर बोंबलत बसायचं, असा यांचा एकमेव धंदा आहे। त्या गोष्टीच्या विरोधासाठी आम्ही आज इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेलो आहोत। आता मध्यंतरी परवाच्या 11 तारखेला जत येथील कोणतरी कनिष्ठ अभियंता आत्महत्या करून मरण पावला। त्याचा अर्थार्थी कुठेही साहेबांच्या संग संबंध नसताना त्या मंडळीने कारस्थान करून साहेबांचं नाव त्यांच्या घरातल्यांना घेऊन ववायचा प्रयत्न केला आणि साहेबांनी त्यानंतर स्टेटमेंट दिल्यानंतर हे त्यांचा सत्कार झाल्यासारखं ठोठा बोंबलायला लागलेत, की अगदी यांचं पूर्णतः चुकीचं आहे आणि या गोष्टीला आमचा पूर्णतः विरोध आहे। आणि साहेबांच्या या फोटोला त्यांनी अपवित्र करण्याचा, जोड मारण्याचा उद्देश केला म्हणताना आम्ही आज सर्व भाजपचे पदाधिकारी इथं साहेबांच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यासाठी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जमलेलो आहोत। त्याबद्दल आम्ही त्या गोष्टीचा त्यांचा पूर्णतः जाहीर निषेध करतो। गोपीचंद पडळकर साहेब तुम आगे बढ़ो, जय हो। पडळकर साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। गेले बरीच वर्ष झालं माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावर वेगवेगळे आरोप केले जात आहेत। या महाराष्ट्रातली सत्ता केंद्र असणारी घराणी, या घराण्यांना एक पोटसूळ उठलेला आहे की गोपीचंद पडळकर साहेबांसारखा एक होतकरू, सर्वसामान्याला पुढे घेऊन जाणारा गरिबांचा नेता या राज्यात मोठा व्हायला लागलाय। त्याच्या अनुषंगाने आज प्रस्थापित कुटुंबातल्या लोकांना असं वाटतंय की हा माणूस आपलं भविष्यात जाऊन आपलं राजकारण संपवेल, म्हणून प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या संदर्भात वेगवेगळी विधानं करून त्यांना बदनाम करायचा प्रयत्न करत आहेत। परवा जितेंद्र आव्हाडांनी त्यांना विधान भवनात जाताना मंगळसूत्र चोर म्हणलं, त्यानंतर पडळकर साहेबांनी जी रिएक्शन दिली ही रिएक्शन योग्यच रिएक्शन होती। त्याच पद्धतीनं आपल्या ह्या जिल्ह्याचा तथाकथित एक पालकमंत्री असणारा, स्वतःला ह्या महाराष्ट्राचा नेता म्हणणारा, त्या नेत्याच्या पोटात पहिल्यापासून आमच्या पडळकर साहेबांच्या बद्दल पोटसूळ उठत आहे। विधान परिषद आमदार करत असताना या नेत्यानंच राजकारण केलं आणि त्यांना विधान भवनात जाण्यापासून, आमदारकी मिळण्यापासून राजकारण केलं।
पण आमचे नेते आमचे देवेंद्र फडणवीस साहेब हे ठामपणे उभा राहिल्यामुळे ह्या शोषित वंचित समाजाला पहिल्यांदा या मराठवाड्याच्या विधान भवनात एक आमदार असा आमदार मिळाला की त्यानं ह्या गरिबांचे प्रश्न ह्या विधान भवनात मांडले. त्यानंतर आमचे नेते गोपीचंद पडळकर साहेब जरचे आमदार झाले आणि ह्या नेत्यांना कळून चुकलं की ही गाडी थांबणार नाही. या नेत्यांना असं वाटायला लागलं या जिल्ह्यातलं आपलं राजकीय अस्तित्व संपेल म्हणून या नेत्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी समजा आमचा नेता कुठं चुकत नसेल. परवाच आमच्या वडार समाजातले आपले अनिरुद्ध वडार इस्लामपूरचे हा गरीब होतकरू इंजिनियर मरण पावला. त्याचं सुद्धा राजकारण ह्या आपल्या तथाकथित पालकमंत्र्यांनी केलं, माजी पालकमंत्र्यांनी केलं. त्यांना माझं सांगणं आहे, अरे दादानो, ह्या जगातल्या सगळ्या गाड्यांना ब्रेक आहे पण माझ्या नेत्याला ब्रेक नाही. तू अजून ह्याच्यापेक्षा हजारे वेळा तू त्यांच्यावर संशय घे, त्यांना बदनाम करायचा प्रयत्न कर, पण तुला ह्या जन्मात आमचा नेता तुला कधी सापडणार नाही. आणि मी प्रस्थापित लोकांना सांगू इच्छितो, तुम्ही जोपर्यंत ह्या जगात गोपीचंद पडळकर जिवंत आहेत तोपर्यंत तुमचं काही खरं नाही. येणाऱ्या पुढच्या काळात तुम्हाला ठोकून काढल्याशिवाय माझा नेता शांत बसणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि या माझ्या प्रतिमेला आज माझ्या नेत्याच्या प्रतिमेला मी जेव्हा दुग्धाभिषेक घातला त्यावेळी काल परवाजी त्यांचे जे हात लागले, अपवित्र हात लागले, त्या संदर्भात आम्ही आज चौकात सगळ्यांनी मिळून आज त्यांना दुग्धाभिषेक घातलाय. आणि माझ्या नेत्याला सांगणं आहे की तुम्ही येणाऱ्या पुढच्या काळात तुम्ही थांबवू नका, तुमची गाडी थांबता कामा नये. या शोषित वंचित समाजाला आपल्याला न्याय द्यायचा आहे, तुमच्या जागा आम्ही ठामपणे उभा आहे एवढं सांगतो.